हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या अगदी दिल के करीब असलेला असा विषय, महाराष्ट्र आणि मॉन्सून ट्रिप्स. पावसाळ्यात ओलं चिंब भिजत फिरायला गेलो नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असं नक्की म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एक एकदम भारी अशी निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. धुवाधार धबधबे आणि उंचच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला चौफेर वेढलेला आहे. आणि अशा जर तुम्ही पावसाळ्यात काही निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट दिली नाहीत तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाहीत असं नक्की होईल बरं. तेव्हा टेन्शन नका घेऊ. कुठली ठिकाणं हे गुगल सर्च करण्याआधी मी तुमच्यासाठी घेऊन आले. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन युअर फेवरेट प्रोग्राम युववाणी विथ आकाशवाणी. चला तर लगेच जाणून घेऊया काही ठिकाणांबाबत जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पावसाळ्याचा अगदी मनसोक्त आनंद अनुभवू शकता. ही ठिकाणं आहेत काही प्रमुख शहरांच्या जवळची, महाराष्ट्रातलीच. पहिलं ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे कोलाड. मुंबईजवळ वसलेलं कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेने समृद्ध असं ठिकाण आहे. इथे तुम्ही पिकनिक, कॅम्पेनिंग, कॅनोईंग अशा मजेदार ॲक्टिव्हिटीजचा आनंद नक्की घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या गुहा, किल्ले, ट्रेक आणि धबधब्यांचा मोहक सौंदर्याचा आनंदही घेऊ शकता बरं. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, कॅनोईंग, किल्ले पाहणं, धबधबे बघणं, त्याचा अनुभव घेणं, बनाना बोट चालवणं, कॅम्पिंग अशा अनेक गोष्टी करू शकता. इथली पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट धबधबा, भीरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडामांडाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा. यानंतरचं ठिकाण आहे इगतपुरी. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे इगतपुरी. इगतपुरी हे पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि नियमित शहरी जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. याशिवाय अनेक किल्ले आजूबाजूच्या परिसरात वसलेले आहेत, त्यामुळे इतिहास आणि शिल्पकला प्रेमींना ते नक्कीच साथ घालतात. इथे करण्याच्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, किल्ल्यांना भेट देणं, मंदिरांना भेट देणं, प्रेक्षणीय स्थळं पाहणं, उद्यानांना भेट देणं. इथली प्रमुख आकर्षणाची स्थळं आहेत कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाटदेवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा. फ्रेंड्स, मी तुम्हाला आजचा विषय सांगितल्यावर काही पहिल्या ठिकाणांपैकी एक असलेलं आता पुढचं ठिकाण आहे. तुमच्या मनात जे पहिलं ठिकाण आलं असेल ना, पहिलं, दुसरं, तिसरं असेल बहुधा, त्यापैकी एक हे पुढचं ठिकाण महाबळेश्वर. मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांजवळ सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे महाबळेश्वर. या प्रदेशातील शांततापूर्ण वातावरण दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतं. निसर्गाचा अनुभव लुटण्यासोबतच पर्यटकांना इथली ऐतिहासिक स्थळं आणि किल्लेही पाहता येतात. या व्यतिरिक्त घोडेस्वारी, शिकारी अशा अनेक मजेदार ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इथे शिकार बोट स्वारी करू शकता तुम्ही, ट्रेकिंग, घोडेस्वारी, हिल स्टेशन एक्सप्लोर करू शकता, धबधबे बघू शकता, पक्षी निरीक्षण किंवा अगदी ग्रुप पिकनिक जिथे तुम्ही अगदी छान वातावरणात रिलॅक्स करू शकता. इथली काही प्रमुख आकर्षणाची ठिकाणं आहेत ती म्हणजे वेण्णा लेक, विसन पॉइंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन टाउन बाजार, लिंगमला फॉल्स, तापोला, राजापुरी, कॅनॉट पीक. यानंतर अजून एक तुमच्यासाठी ठिकाण मी घेऊन आले आहे ते म्हणजे कर्नाळा. रायगड जिल्ह्यात वसलेलं कर्नाळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या काळात हा प्रदेश हिरवाईने भरलेला असतो
आणि तुम्ही विविध वनस्पती आणि जीवजंतूंचं अन्वेषण नक्कीच इथे करू शकता बरं. या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे भारतीय वन्यजीव एक्सप्लोअर करू शकता. याशिवाय हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी प्राचीन मंदिरं देखील पाहू शकता. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे कर्नाळा किल्ला ट्रेक, ग्रुप आउटिंग, कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणं, ट्रेकिंग. इथली काही प्रमुख आकर्षणं अशी आहेत जसं की कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, शिवमंदिर, भवानी मंदिर. या आणि अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड नक्कीच प्लॅन करू शकता. अजून काही दिल के करीब ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमात. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन आकाशवाणी. कुठेही जाऊ नका, मी परत येते या एका म्युझिकल ब्रेक नंतर. आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरीने. आणि दोस्तो, रत्नागिरी आहे म्हटल्यावर कोकणातली टॉप 10 का होईना, पण मी काही ठिकाणं अगदी हँड पिक्ड विथ लव म्हणतात तशी तुमच्यासाठी घेऊन आली बरं. कोकण म्हटलं आणि पावसाळा की लगेच थम्सअप हे येतच नाही का. तेव्हा लगेच पट्टदिशी तुमची ट्रिप बुक करा बरं. हा वीकेंड कोकणातच. पहिलं ठिकाण मी घेऊन आले आहे ते म्हणजे गणपतीपुळे. पावसात समुद्र आणि हिरवाईचा सुंदर संगम. आ हा हा हा, आय कॅन जस्ट फील इट. खरंच नक्की एकदा तरी भेट द्यावी, आणि तीही पावसाळ्यात असेल तर स्वर्गच. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे तुम्हाला सांगायला नकोच, पण तरीही फ्रेंड्स, पावसाळ्यात इथला समुद्र, ओलसर वाळू आणि हिरवी टेकडी अगदी अप्रतिम दिसते हा. अहो, काय नाही पाहायचं हे विचारा. समुद्र किनारा तर अगदी वेड लावून टाकणारा आहे. मंदिर परिसरात अगदी शांततापूर्ण वातावरण आणि पावसाळ्यातील किनारी नजारा, सूर्योदय सूर्यास्त फोटोग्राफी तर तुमच्या टॉप लिस्टवरती आहे. यानंतर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे आंबोली घाट. धुक्यात हरवलेला स्वर्ग कुठला असं जर कोणी विचारलं तर उत्तर एकच, आंबोली घाट. पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी 10 सुंदर ठिकाणं जर मी निवडायची म्हटली तर आंबोली घाट हे कायम पहिल्या पसंतीत असतंच. सतत धुकं, सुंदर धबधबे, निसर्ग ट्रेल्स आणि फोटोग्राफी स्पॉट्ससाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन स्थळ मी तुमच्यासाठी घेऊन आले ते म्हणजे देवकुंड धबधबा. ट्रेक आणि निसर्गप्रेमींसाठी देवकुंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे बरं. रेन फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हो, पूर्ण आठवड्यातल्या दगदगीच्या जीवनानंतर तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचं असेल ना तर हे घेऊन आले मी तुमच्यासाठीचं पुढचं डेस्टिनेशन. पावसात शांत समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बीच वॉक, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव तर इथे तुम्ही मनमुराद घेऊ शकता, आणि शांततेचं मुक्काम तर दापोली तुम्हाला नक्कीच देईल. पीस ऑफ माइंडसाठी आत्ताच दापोलीला टिक करा. भाई, कोकण म्हटलं आणि रत्नांच्या खाणीत आलं नाही असं कसं होईल. रत्नागिरीचा समुद्र, इतिहास आणि इथले खाद्यपदार्थ नक्की अनुभव घ्या. डोंट मिस धिस अपॉर्च्युनिटी. कारण आता हा पावसाळा तुम्ही मिस केलात ना तर मग डिरेक्ट पुढच्या वर्षीसाठी थांबावं लागेल. रत्नागिरीतले समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक कोकणी खाद्यांची तर आत्ता रेलचेल आहे. तेव्हा पावसाळ्यामध्ये रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर अध्यात्माची जास्त आवड आहे पण त्याचबरोबर सुंदर असा शांतपूर्ण निसर्ग अनुभवायचा आहे तर कुंकेश्वर हे तुमच्यासाठी नक्की परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. समुद्र किनाऱ्यावरचं हे सुंदर मंदिर पावसात अधिक आकर्षित वाटतं. शांत वातावरण, समुद्र किनारा आणि हातात फोन आणि छान अशी फोटोग्राफी. आ हा हा हा. यानंतरचं डेस्टिनेशन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. जर तुम्हाला पावसाळ्यातील एकदम वेगळा समुद्र अनुभवायचा असेल तर तारकर्ली हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
जरी वॉटर ॲक्टिव्हिटीज कमी असतील तरी पावसाळ्यातील तारकर्लीचा हा वेगळाच अनुभव मिळतो. आणि हो, कपल ट्रिपसाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे बरं. फ्रेंड्स, इतिहास आणि पावसाचं सौंदर्य असं एकत्र हवंय का? चलो दे दिया. पुढचं डेस्टिनेशन आहे विजयदुर्ग किल्ला. किल्ला आणि समुद्र एकत्र अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. हिरवाई आणि पारंपरिक कोकण हे जर अगदी तुम्हाला अनुभवायचं असेल तर तळ कोकणातलं म्हणजेच आमची वाडी सावंतवाडी हिला नक्की भेट द्या. तिथले तलाव, स्थानिक बाजार, निसर्ग तुम्हाला नक्की खुळं करेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक याआधी तुम्हाला शांततेसाठी ठिकाण दिलंय, पण कोकणातली ठिकाणांची यादी खरंच सांगू का, न संपणारी आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून एक ठिकाण जे तुमच्यासाठी शांत समुद्रकिनाऱ्याची सफर घडवून आणेल ते म्हणजे गुहागर. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि रिलॅक्स ट्रिप अशी तुम्हाला जर अनुभवायची असेल तर गुहागर हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. फ्रेंड्स, पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी छान आणि सुंदर ठिकाणं तर मी तुम्हाला सांगितली, पण कुठेही फिरायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा की बाहेर पडायच्या आधी हवामान तपासा. अतिवृष्टी असल्यास प्रवास पुढे ढकला. सुरक्षित ड्रायव्हिंग करा. घाट रस्त्यावर सावधानगिरी बाळगा आणि आवश्यक अशा वस्तू नक्की ठेवा बरं. रेनकोट, छत्री, पॉवर बँक, अतिरिक्त कपडे, मेडिकल किट अजिबात घ्यायला विसरू नका. आणि हो, स्थानिक नियमांचं पालन करा. तिथल्या निसर्गाला अनुभवा आणि हो, जपासुद्धा. एक छोटीशी कॅरी बॅग, कॉटन बॅग नक्की उपयोगी पडेल. खाल्लेल्या वस्तू तिथेच न टाकता तुमच्याबरोबर घेऊन जाऊन तुमच्या घरी टाकल्यात, तुमच्या स्टेकेशनवरती जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्यात तर खरंच हे तुमचं एक छोटंसं पाऊल नक्कीच फरक पडणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढा कचरा निसर्गात कमी करा आणि इको फ्रेंडली ट्रिप नक्की घडवून आणा. फ्रेंड्स, मी तुम्हाला छान छान ठिकाणं तर सांगितली, पण याच सारखी किंवा यापेक्षाही एकदम भन्नाट अशी ठिकाणं तुम्हाला माहिती असेल जिथे तुम्ही पावसाळ्यात नक्की आनंद द्विगुणित करू शकता तुमचा, तर ती ठिकाणं आम्हालाही कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा आनंद घेता येईल. कसं सांगते ना. आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या FB आणि इन्स्टा पेजवर जाऊन आमच्या या कार्यक्रमाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या आवडीचं किंवा माझ्याकडून मिस आऊट झालेलं असं ठिकाण तिथे टाईप करा आणि मग आपल्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत ते पोहोचेल, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येईल. आणि हो, आजचा हा कार्यक्रम ऐकून जर तुम्ही एक पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, पावसाळी ट्रिपवर निघाला असाल, तर एक सेल्फी काढून आम्हाला नक्की टॅग करा बरं, आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या सुंदर नोटवरती तुमचा इथेच निरोप घेतेय. पण तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 035 73 485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 94 035 73 485. त्याचबरोबर आमचे हे सगळे कार्यक्रम आमच्या यूट्यूब चॅनल आकाशवाणी रत्नागिरीवरती उपलब्ध आहेत. आणि हो, आमच्या या कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर मी मीरा तुमचा इथेच निरोप घेतेय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.